Okay. Hi everyone. So this is another topic in the Angular where we are going to learn how to bind a style element to the HTML element. Okay. Style properties to the HTML element. So style property means inline style. Okay. If you are playing with the inline style, if you wanted to implement some inline CSS, then you can bind them with the TS side variables or TS side properties. How you can do that? Okay. As a property आपण काय करू शकतो? CSS ची जी इनलाइन स्टाईल असेल त्याला बाइंड करू शकतो एखाद्या HTML एलिमेंटला. So let's close this user list. We don't need that now. If I go to the app.component again, I'm just closing all the files which are related to user list. Okay. स्टाईल साठी अगोदर मी ब्रीफली इन्फॉर्मेशन सांगतो आपण काय काय गोष्टी आतापर्यंत बघितल्या. जसे मी आधी सांगितलंय तुम्हाला की each and every component will have its own CSS file. ओके. ज्यावेळेस तुम्ही नवीन कंपोनंट क्रिएट करतात त्याची क्वेरी काय असेल सॉरी त्याची कमांड काय असेल ng generate component and then component name. If you fire this command, it will generate 4 different files: CSS file, HTML file, TS file. ओके. मग जर तुम्हाला इनलाइन किंवा इंटरनल CSS वापरायची असेल सो इन दॅट केस तुम्हाला कोणती कमांड फायर करावी लागते ng generate component name and minus inline style. जर अशी कमांड फायर केली then it will not create this CSS file. You can see user list component, it does not have any CSS file. मग तुम्ही म्हणणार की सर मग CSS फाईल नसेल तर CSS लिहायची कुठं? You can write that CSS in the TS file here as a styles array. ओके. ही झाली तुमची इंटरनल CSS. नाव इनलाइन CSS काय असते की एखादा एलिमेंट असेल जसं की मी या ठिकाणी हा एलिमेंट घेतो त्याला नाव देतो ऑलरेडी आहे बहुतेक आपल्याकडे ओके H1 नावाचा एलिमेंट आणि याला जर कलर रेड करायचा असेल यू कॅन डायरेक्टली पुट द inline CSS like this color red. So this is your inline CSS and you can see the output, it will be get printed in red color. Okay. So एवढं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर एक ग्लोबल CSS तुम्हाला सांगितले होते style.css. हे काय करतं या ठिकाणी तुम्ही जे काही क्लासेस लिहिणार you can use these classes across all the components present in your application. Okay, so this will be your global CSS. Now I just wanted to make this red color dynamic. you म्हणणार की सर ठीक आहे मग आपण इनलाइन जर असं डायरेक्ट लिहू शकतो तर आपल्याला स्टाईल बाइंडिंगची काय गरज आहे. दॅट्स ट्रू बट दिस इज हार्ड कोडेड स्टाईल. जसं की या ठिकाणी मी रेड कलर टाकलेला आहे. ओके. समजा माझ्याकडे एखादं बटन आहे बटन रेड अजून एक बटन आहे ग्रीन. सो इफ यू वॉन्ट टू मेक दिस CSS कॉन्फिगरेबल म्हणजे काय जो एंड युजर असेल whoever is using your application, if you want to give the control to him, त्याने ठरवलं पाहिजे की हा जो हेडरचा कलर आहे हा कसा असला पाहिजे रेड असला पाहिजे की ग्रीन असला पाहिजे. सो इन दॅट केस इफ यू हार्ड कोडेड हिअर रेड देन ही कांट चेंज. तुम्हाला दुसरा डेव्हलपर लागेल की जो येऊन इथं ग्रीन असं हाताने टाकेल राईट अँड देन इट विल बी स्टार्ट प्रिंटिंग इन अ ग्रीन कलर. ओके. मग हे आपल्याला परत परत हाताने चेंज करावं लागतं प्रोग्राम मध्ये. And if you want to make this configurable, how you can do that? या ठिकाणी फक्त एक स्केच टाकतो छोटासा 2 बटन मध्ये. ओके. आता आपल्याला काय करायचंय की ही स्टाईल डायनॅमिक करायची. इफ आय क्लिक ऑन द रेड कलर रेड बटन इट शुड बी गेट हा जो ग्रीन आहे हा रेड मध्ये चेंज झाला पाहिजे. रन टाइम म्हणजे प्रोग्राम रन झाल्यानंतर. ओके. सो हाऊ वी कॅन डू दॅट. तर त्याच्यासाठी काय करायचं सिम्पल स्टाईल बाइंडिंगचा यूज करायला कधी वापरायचा वेन यू वॉन्ट टू मेक युअर स्टाईल डायनॅमिक. ओके. वेन यू वॉन्ट टू मेक इट कॉन्फिगरेबल. ओके. जर आता इनलाइन स्टाईल आपण अशी वापरली आहे आणि त्याला हार्डकोडेड रेड टाकून दिलेला आहे देन नो वन कॅन चेंज दॅट. ओके. ओनली डेव्हलपर कॅन डू इट. बट जरी डेव्हलपरने केलं तर त्याला परत परत त्या कोडमध्ये जाऊन चेंज करत बसावं लागेल. ओके. इफ यू वॉन्ट टू मेक इट डायनॅमिक यूज द स्टाईल बाइंडिंग. आता बघा स्टाईल बाइंडिंग मध्ये आपल्याकडे समजा एक व्हेरिएबल आहे कलर नावाचा. ओके. आणि बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे लेट्स से रेड सेमिकोलॉन. ओके. वी आर हॅव्हिंग वन व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये रेड नावाची व्हॅल्यू आहे. सो हाऊ यू कॅन बाइंड दॅट व्हॅल्यू हिअर. ओके. काय करायचं सगळ्यात अगोदर CSS ची स्टाईल अशी लिहायची स्टाईल डॉट त्याची प्रॉपर्टी काय आहे CSS ची तर कलर इज इक्वल टू तुमच्या व्हेरिएबलचं नाव अशा पद्धतीने. ओके.
सेम आउटपुट दिसेल, नो चेंजेस. बट काय झालं, यू आर हॅव्हिंग अ कंट्रोल नाव. इफ यू चेंज द व्हॅल्यू ऑफ दिस व्हेरिएबल, इट विल ऑटोमॅटिकली चेंज द आउटपुट. ओके, आता आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती काय करावं लागेल, या बटनला काय करावं लागेल, एक फंक्शन कॉल करावं लागेल, किंवा डायरेक्ट या ठिकाणी आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. बट त्यासाठी इव्हेंट रजिस्टर करावं लागेल. मग इफ आय क्लिक on this button, so this is how we can register the click event. If I click on this button, मी काय करेल, एक चेंज कलर नावाचा फंक्शन कॉल करतो, चेंज कलर, आणि कलर मी रन टाइम किंवा डायनॅमिकली इथून पास करतो रेड. ओके, जर मी या बटनला क्लिक केलं ग्रीन नावाच्या, देन आय विल कॉल सेम फंक्शन, बट दिस टाइम आय विल पास अनदर पॅरामीटर दॅट विल बी ग्रीन. ओके, अजून तुम्ही वाटल्यास एखादा कोणता कलर पाहिजे असेल घेऊन घ्या. Okay, change color function call kara, and this time I am going to pass blue. Okay, be small. Blue. Okay, now what we'll need to do in order to set this value to that variable, we need to create this function in TS file. Go to the TS file, write that function here. Okay, change color, new color नावाचा मी पॅरामीटर डिसाइड करतो, आणि त्याचा डेटा टाइप असेल स्ट्रिंग. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले, हाऊ टू क्रिएट अ फंक्शन, वाय वी नीड टू मेन्शन द डेटा टाइप हियर, अँड फ्रॉम विच वर्जन दिस इज रिस्ट्रिक्टेड. ओके, तुम्हाला जर हा डेटा टाइप मेन्शन करायचा नसेल, गो टू युअर TS कॉन्फिग फाईल या ठिकाणी, आणि इथे गेल्यानंतर हा जो स्ट्रिक्ट मोड आहे याला फॉल्स करून टाका. So that will allow us to create a variable without any data type, or you can just mention any here. Okay, any means कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू तुम्ही पास करू शकतात. But if you want to restrict to only string data type, then just mention the string here, and then change this color to new color. अशा पद्धतीने. That's it. आता हा कलर काय आहे, तर मेंबर व्हेरिएबल आहे ऑफ दिस क्लास. So in order to access the member variable, you will need this keyword. Okay, this dot color is equal to new color, and that's it. बघा आउटपुट, स्पेस द्यायला असं या ठिकाणी दिला होता मी. सध्या बूस्टअप नसल्यामुळे आपल्याला हे अँड NBSP BR असे टॅग वापरावे लागतात. बट वन्स वी गेट द बूस्टअप, वी कॅन यूज द क्लासेस रेड, ग्रीन, ब्लू. समजलं? So this is how we can runtime change the style by using the style binding. खूप छोटासा टॉपिक आहे, बट महत्वाचा टॉपिक. कळालं? कोड बघून घ्या. हॅलो सर. बोला सर. सर हॅलो सर, ते पॅरामीटर एकाच पॅरामीटर मध्ये करा ना. हा, तिथं ग्रीन, एकाच पॅरामीटर मध्ये मल्टिपल कलर होऊ शकतं का? एका बटनला म्हणजे मल्टिपल कलर. तुझं असं म्हणणं की रेड, हा, ग्रीन, ब्ल्यू. याच्याने काय होणार, आपल्याला पहिले CSS जर तुला माहिती असेल, CSS ची ही प्रॉपर्टी असते कलर स्टाईल कलर. ओके, इक्वल टू, त्याच्यामध्ये आपल्याला एकच कलर द्यावा लागतो. दॅट्स वाय एम पासिंग वन कलर. ओके, असं नाही की मी इथं मल्टिपल पॅरामीटर पास केल्यामुळे ते CSS त्याचं बिहेवियर चेंज करून टाकेल, असं नाही. ओके, वी नीड टू थिंक अबाउट CSS, देन जावास्क्रिप्ट, आणि मग अँग्युलरचा कोड लिहा. ओके, जे काही तुम्ही कोड लिहिणार दॅट इज अलाइन विथ द लिमिटेशन्स ऑफ इच अँड एव्हरी लँग्वेज. ओके, मल्टिपल कलर टाकायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, ग्रेडियंट वापरावं लागेल. ओके, CSS मध्ये ग्रेडियंट म्हणून प्रकार असतो, तो ग्रेडियंट ऍज अ व्हॅल्यू इथून पास करा, देन यू कॅन यूज द मल्टिपल कलर्स, नो प्रॉब्लेम. ओके, सो तुमचा क्वेश्चन असा असला पाहिजे, सर या ठिकाणी मी कलर नावाची प्रॉपर्टी बाइंड केली अँड दॅट इज ट्रू. सो इज इट पॉसिबल टू ऍड वन मोर CSS, जसं की मला याला रेड कलर पण करायचं आहे, अँड ऍट द सेम टाइम याला मला बोल्ड पण करायचं किंवा इटॅलिक करायचं. मग जर मला मल्टिपल प्रॉपर्टीज बाइंड करायच्या असतील फॉर सिंगल HTML एलिमेंट, देन इज इट पॉसिबल? सो येस, दॅट इज पॉसिबल. काय करायचं बघा, या ठिकाणी अगेन असं लिहायचं, स्टाईल डॉट जसं की BG कलर असेल किंवा फॉन्ट स्टाईल असेल, फॉन्ट स्टाईल इज इक्वल टू इटॅलिक. मी हार्ड कोडेड लिहितो सध्या.
इटॅलिक नावाचा व्हेरिएबल नाहीये, सो यू कॅन ऍड दॅट इन अ सिंगल कोटेशन लाईक दिस. इट इज वर्किंग. ओके, मग तुम्हाला हे डायनॅमिक करायचे इटॅलिक. ओके, सो इटॅलिक नावाचा एक व्हेरिएबल लिहायचा या ठिकाणी, इज इक्वल टू इटॅलिक फॉन्ट स्टाईल नावाचा व्हेरिएबल लिहा. फॉन्ट स्टाईल आपण काय काय करू शकतो, सगळ्या गोष्टी, बोल्ड, बोल्डर, इटॅलिक वगैरे वगैरे. ठीक आहे, फॉन्ट वेट असतं ऍक्च्युली ते. ओके, सो दिस इज कमिंग फ्रॉम द व्हेरिएबल नाव. त्याचं नाव देऊया आपण फॉन्ट स्टाईल, व्हेरिएबलचं नाव या ठिकाणी. झाले. सो आता जर या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली या ठिकाणी, सो इट विल जस्ट चेंज द बिहेवियर इन द आउटपुट. ओके, चेंज द इटॅलिक फॉन्ट. अजून काय काय गोष्टी असतात बघा फॉन्ट स्टाईल मध्ये. एवढं दिलंय. ठीक आहे, इटॅलिकच आहे की जे आपण सध्या वापरू शकतो, किंवा फॉन्ट फॅमिली घेऊ शकता समजा. ओके, फॉन्ट फॅमिली, त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत व्हॅल्यू साठी. फॅमिली. ओके, मी सध्या समजा कॅलिब्री केलाय. ओके, so this will get printed dynamically here. Font family अशा पद्धतीने. ओके, आला इथे कॅलिब्री. दुसरा कोणता फॉन्ट वापरायचा असं तुम्हाला, जसं की एरियल लेट्स से, सो दॅट यू विल नीड टू ऍड हियर and that will just get printed here. आला एरिया. ओके, so this is how you can bind the CSS property runtime by using the CSS style binding. ओके, कितीही तुम्ही जेवढे CSS लिहायचे असेल तेवढं लिहू शकता, बट दिस विल बी युअर इनलाईन CSS. ओके, जर रन टाइम चेंज करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लिहा. तर तुम्हाला रन टाइम चेंज करायचा नसेल, इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह देम कॉन्फिगरेबल, इन दॅट केस डायरेक्ट आपण ग्लोबल CSS लिहू शकतो, कॉम्पोनंट लेवलची CSS लिहू शकतो, इंटरनल CSS लिहू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी, किंवा डायरेक्ट इनलाईन CSS लिहू शकतो या ठिकाणी, जर ती कॉन्फिगरेबल नसेल तर. But if you want to make them configurable, then you can use this CSS style binding. Okay. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी असाइनमेंट हेडरची. एक हेडर बनवायचं छानपैकी, की ज्याच्यामध्ये सर्च बार असेल, त्याचा लोगो असेल, एखाद्या वेबसाईटचं नाव असेल, राईट साईडला मेनूज असतील. ओके, तसं एक छोटंसं हेडर बनवा. जसं की लेट्स ट्राय टू ओपन दिस वेबसाईट. अशा पद्धतीने बनवलं चालेल. हेडर कॉम्पोनंट बनवायचं आहे, नवीन कॉम्पोनंट बनवा की ज्याच्यामध्ये असं हेडर असेल. ओके, आणि तो हेडर यू कॅन जस्ट रियूज इन मल्टिपल पेजेस बाय युजिंग द अँग्युलर. ओके, ही तुमची असाइनमेंट असेल. नेक्स्ट आहे बघा, हाऊ टू यूज अँग्युलर फॉर्म्स. ओके, हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. लेट मी जस्ट स्टॉप अँड स्टार्ट द रेकॉर्डिंग अगेन.